मी निशा. नुकतंच काही दिवसांपूर्वी मी एका नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले होते. फ्लॅटवर मी एकटीच राहणार होते. माझं बाकी कुटुंब गावी होतं. तसं शहरात शिफ्ट होऊन मला बरेच महिने झाले होते. परंतु याआधी मी पीजीमध्ये राहत होते. पण आता मला पीजीमध्ये राहणं जरा अवघड जाऊ लागलं होतं. याआधी मी एका कंपनीत जॉब करायचे. मी अजून 20 वर्षांचीच होते. फार कमी वयात मी जॉब करता दुसऱ्या शहरात आले होते. काही दिवस मी 15,000 पगारावर कंपनीत काम केलं. कामही फार अवघड होतं. कंटिन्यू 12 तास स्टँडिंग काम असायचं. 12 तास लाईनवर काम याआधी मी केलं होतं. पण आता मी तो जॉब सोडला होता. आता महिन्याभरापासून मी माझं स्वतःचं घर बसल्या एक काम चालू केलं होतं. ते काम होतं ग्राफिक डिझायनिंगचं. आजकाल माणसाकडे भलं मोठं शिक्षण असण्यापेक्षा त्याच्याकडे स्वतःच्या काही स्किल असतील तर तो नक्कीच फार पुढे जाऊ शकतो. माझ्या स्किलच्या जोरावर मी आता घरूनच ग्राफिक डिझाईनचं काम करू लागले होते. त्यातून मी चांगला पैसाही कमवू लागले होते आणि त्यामुळे मी व्यवस्थित चांगल्या घरात राहायचं ठरवलं. माझी लाईफस्टाईल सुधारण्याचा निर्णय मी घेतला होता. लाईफस्टाईल बदलण्याची सुरुवात मी केली होती. मी आता नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले होते. फ्लॅट 1 BHK होता. फ्लॅटमध्ये मला काही वस्तू घेण्याची गरज भासली नाही, कारण मी घर बघताना फुल फर्निश घर बघत होते. मला फुल फर्निश फ्लॅट मिळाला होता. त्या घरात सगळ्या काही वस्तू होत्या. इव्हन गॅसही होता. अगदी 2 दिवसातच मी त्या घरात व्यवस्थित सेटल झाले. पीजीमध्ये सारखा मुलींचा गोंधळ असायचा. माझ्या कामामध्ये मला व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन करता येत नव्हतं. म्हणूनच मी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. माझा तो निर्णय अगदी योग्य होता असं मला वाटत होतं. पण माझे हे विचार काही दिवसच टिकले. काही दिवसांनंतरच माझी भेट झाली त्या नवीन सोसायटीतल्या एका व्यक्तीशी. सोसायटीत प्रत्येक प्रकारचे लोक असतात. चांगले, वाईट, भांडखोर, गोड बोलणारे असे सगळेच असतात. पण माझी भेट या चौघांच्या पलीकडील व्यक्तीशी झाली होती. तो व्यक्ती होता अशोक. तो फारच वेगळा होता. त्याला मी लवकर ओळखू शकले नाही. सुरुवातीला मी त्याला एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून बघत होते. आमची ओळख एका छोट्याशा कारणावरून झाली होती. एकदा मी काही दिवसांकरता गावी गेले होते. जेव्हा मी पुन्हा फ्लॅटवर आले तेव्हा घरी आल्याच्या काही तासांनंतर माझ्या घराची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तर माझ्यासमोर एक व्यक्ती उभा होता. साधारण तो 38 ते 40 वर्षांचा असावा. मी त्याला विचारलं की कोण तुम्ही, कोण हवंय तुम्हाला काका? त्यावर तो म्हणाला, नमस्कार, मी अशोक. मी तुमच्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहतो. मला वाटलं की तो शेजारी म्हणून ओळख करायला आला आहे. मी म्हणाले, ओ अच्छा, तुम्ही माझे शेजारी आहात तर. पण आता जरा मी कामात आहे, आपण नंतर ओळख करूयात. मी जरा कामात व्यस्त आहे असं बोलून मी दरवाजा लावू लागले. पण तोच त्या व्यक्तीने मला थांबवलं. तो म्हणाला, मी इथे तुमचे पार्सल द्यायला आलो होतो. बहुतेक काही दिवसांपासून तुम्ही घरी नव्हत्या, तर तुमचे पार्सल डिलिव्हरी बॉय आमच्या घरी देऊन गेलाय. तेच द्यायला मी आलो होतो. अशोक काकांचं बोलणं ऐकून मी त्यांना धन्यवाद म्हणाले आणि त्यांच्याकडून माझे पार्सल घेतले. त्यावेळी मी त्यांना चहा पाण्यासाठी विचारलं नव्हतं, कारण मीही आत्ताच काही वेळापूर्वी घरी आले होते. घरात बऱ्यापैकी पसारा पडला होता, जो की अजून मला आवरायचा होता. तेव्हा मी त्यांना दारातच थँक्यू म्हणाले. मी जास्त गप्पा गोष्टी पुढे वाढवल्या नाही. माझ्याकडून तर काही गप्पा वाढल्या नव्हत्या, पण अशोकजींनी आमची ओळख पुढे वाढवण्याचा एकही चान्स त्यानंतर सोडला नव्हता. त्याच दिवशी संध्याकाळी पार्कमध्ये माझी व त्या काकांची पुन्हा भेट झाली. दिवसभर घरातील पसारा आवरून मी फार दमले होते. म्हणून म्हटलं जरा पार्कमध्ये जाऊन मोकळ्या हवेत बसूयात. मी पार्कमध्ये बसले होते तेव्हाच तिथे अशोकजी शतपावली करत आले. त्यांची माझ्यावर नजर पडली आणि ते माझ्याकडे गप्पा गोष्टी करायला आले. ते येऊन माझ्या शेजारी बसले. म्हणाले, हाय, ओळखलत का? मी हॅलो म्हणाले व ओळख दिली. ते म्हणाले, तुमचा तर कसलाच आवाज येत नाही आणि त्यामुळेच मला कळलंही नाही की तुम्ही कधी शिफ्ट झालात. सोसायटीत ना असंच असतं, शेजारी कोण राहतं हे बऱ्याचदा वर्षानुवर्षही समोरच्या व्यक्तीला समजतच नाही. ते तर तुमचं पार्सलचं निमित्त झालं आणि त्यामुळेच मला समजलं की शेजारी कोणीतरी राहायला आलंय. तेव्हा मी अशोकजींच्या बोलण्यावर फक्त होकार भरत होते. समोरून मी त्यांच्याशी जास्त काही बोलतच नव्हते. ते माझी विचारपूस करत होते, पण मी त्यांना काही विचारलं नाही. तेव्हा त्यांच्याशी बोलत असताना मी त्यांना काका म्हणून हाक मारत होते. ते एकदमच म्हणाले की निशा, मला काका म्हणू नकोस, मी काका नाहीये. त्यांचा कॉन्फिडन्स तर 25 वर्षाच्या तरुणासारखा होता. असो, असतात काही लोक ज्यांना 50शीतही ते 25च्या असल्यासारखं वाटतं. काही लोकांना त्यांचं वय वाढलंय हे मान्य करायचं नसतं. बहुतेक अशोक काकाही त्यातलेच एक होते. असो, तेव्हा मी माझं हसू दाबलं व नंतर त्यांना एकदाही मी काका नावाने हाक मारली नाही. मला कोणाचं मन दुखवायला आवडायचं नाही.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी माझ्या घराचा दरवाजा वाजला. आजही अशोकजी दारात होते. ते माझ्यासाठी बाजारातून भाजी घेऊन आले होते. त्यांनी भाजी देण्यासाठी दरवाजा ठोठावला होता. ते म्हणाले, बाजारात छान फ्रेश भाजीपाला दिसला, म्हणून म्हटलं तुमच्यासाठी घेऊयात. अशोकजींनी माझं काम फार सोपं केलं होतं. आत्ताच काही वेळापूर्वी मी ऑनलाईन भाजी बघत होते. आता मी जिथे राहायला गेले होते तो एरिया माझ्यासाठी नवीन होता. त्यामुळे भाजी मंडई कुठे आहे हे मला ठाऊक नव्हतं. म्हणून मी गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईनच भाजीपाला मागवत होते. पण मला तो ऑनलाईन भाजीपाला बिलकुल परवडत नव्हता. 2-3 भाज्यांचे जवळजवळ 400 ते 500 रुपये व्हायचे. एवढ्या पैशात तर मी पूर्ण महिन्याभराचा भाजीपाला खरेदी करेल. त्यावेळी अशोकजींची मला फार मदत झाली होती. आता गेल्या काही 2-3 दिवसांपासून आमची सारखी भेट होत होती. आता ते माझ्या ओळखीचे झाले होते. त्या दिवशी त्यांनी मला भाजीपाला आणून दिला. त्यामुळे त्यांना धन्यवाद करण्यासाठी मी त्यांना माझ्या घरी चहा पाण्याला बोलावलं. तेही एका शब्दावर चहासाठी यायला तयार झाले. चहा घेताना आमच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या. त्यांनी माझ्याबद्दल विचारपूस केली. मी त्यांना माझ्याबद्दल सगळं सांगितलं व मी त्यांच्याबद्दलही विचारलं. तर ते म्हणाले की माझ्या घरात मी व माझे आईबाबा असतात. सध्या आईबाबा बाहेरगावी गेले आहेत. लग्न सराई चालू आहे ना, म्हणून सध्या ते फिरस्तीवरच आहे. अशीच छोट्या छोट्या भेटीतून हळूहळू माझी व अशोकजींची ओळख वाढत गेली. मला हे समजून आलं नव्हतं की त्या व्यक्तीने समोरून माझ्याशी ओळख वाढवायला सुरुवात केली होती आणि तो तसं का करत होता याचा मी विचारच केला नव्हता. त्यामागे त्याचा काही हेतू असेल हा विचार माझ्या डोक्यात आलाच नव्हता. पुढे 2-3 दिवसांनंतर मी अशोकजींच्या घराचा दरवाजा वाजवला. मी त्यांना विचारलं की माझ्यासोबत भाजी मंडईमध्ये याल का? मला या एरियातील भाजी मंडई कुठे आहे ते माहीत नाहीये. माझ्या रिक्वेस्टवर ते लगेचच माझ्यासोबत यायला तयार झाले. ते मला त्यांच्या गाडीवर त्यांच्यासोबत घेऊन गेले होते. भाजी खरेदी करत असताना अशोकजींनी माझी फार मदत केली. घरी येताना ते मला चाट खायला घेऊन गेले. त्यांनी मला बऱ्याच गोष्टी दाखवल्या की कुठे काय मिळतंय, त्याचबरोबर खायला कुठलं हॉटेल चांगलं आहे हेही त्यांनी मला सांगितलं. त्यांनी मला डिनरसाठी नेलं होतं. मी त्यांना नाहीच म्हणत होते, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. आता आमची ओळख साधारण शेजाऱ्यांची राहिली नव्हती. आमच्यात मैत्री निर्माण झाली होती. सेम वयाच्या मुलांमध्ये जशी आपापसात मैत्री असते त्या प्रकारची मैत्री आमच्यात झाली होती. आता अशोक यांचं माझ्या घरी येणं जाणं नेहमीचं झालं होतं. ते आता पाहुण्याप्रमाणे नाही तर आपलं घर समजून घरच्या व्यक्तीप्रमाणे कधीही माझ्या घरी यायचे. मी तर माझ्या घराची एक चावी त्यांच्याकडेच ठेवली होती, कारण तेच मला आता त्या शहरात जवळचे होते. विश्वासाने मी त्यांच्या घरी माझी चावी ठेवली होती. त्या दिवशी मी बाल्कनीत झाडांना पाणी घालून आत घरात येत होते. तोच माझी नजर स्लायडिंगवर गेली. तिथे मला एक पाल दिसली. पालीला पाहून मी फार घाबरले. मी डोळे बंद करून पळतच घरात आले. घरात येताच माझी टक्कर झाली. अशोकजी कधी माझ्या घरात आले कुणास ठाऊक. मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी पाहिलं की अशोकजींशी माझी टक्कर झाली होती. त्यांनी मला आधार देत उठवलं व मला विचारलं की मी का पळत होते. मी त्यांना सांगितलं की बाल्कनीच्या स्लायडिंगवर पाल आहे. माझं बोलणं ऐकून अशोकजींनी माझ्याकडे पाहिलं व ते हसू लागले. त्यांना हसताना पाहून मलाही हसू यायला लागलं. आम्ही दोघे एकमेकांना पाहून खळखळून हसू लागलो. ते म्हणाले, तुझ्यासारखी ब्रेव गर्ल साधारणशा पालीला घाबरत असेल असं वाटलं नव्हतं. तेव्हा ते माझा हात पकडून मला बाल्कनीत घेऊन गेले. म्हणाले, घाबरू नकोस, मी आहे ना सोबत. आपण तिला बाहेर काढूयात. आम्ही बाल्कनीत आलो तेव्हा पाल तिथे नव्हती. बहुतेक ती निघून गेली होती. अशोकजी मला पार्कमध्ये शतपावली करण्यासाठी बोलवायला आले होते. गेल्या काही दिवसांपासून रोज संध्याकाळी मीही त्यांच्यासोबत शतपावली करता जाऊ लागले होते. तेव्हाही ते माझी वाट बघत होते. मी पटकन माझं आवरलं व अशोकजींसोबत पार्कमध्ये जायला निघाले. दुसऱ्या दिवशी दुपारी मी माझ्या कामात व्यस्त होते. अशोकजी तेव्हा माझ्या घरीच होते. मी काम करत असताना ते 2 कप कॉफी बनवून घेऊन आले. गेल्या तासाभरापासून मी एकसारखी लॅपटॉपमध्ये गुंतले होते. मग गरमागरम कॉफी येताच मी लॅपटॉपपासून थोडं बाजूला झाले. कॉफी पित असताना मला सारखा माझ्या घरून कॉल येत होता आणि मी तो कॉल इग्नोर करत होते. तेव्हा माझं वागणं अशोक यांनी पाहिलं. त्यांनी मला मी असं का करत आहे ते विचारलं. ते म्हणाले, तू तुझ्या फॅमिलीचा फोन इग्नोर का करत आहेस? तेव्हा मी कॉफीचा कप खाली ठेवत त्यांना सांगितलं की माझ्या घरचे माझ्या लग्नाच्या मागे लागले आहेत. त्यांना माझ्या लग्नाची काय एवढी घाई आहे मला काही कळत नाहीये. मला अजून लग्न करायचं नाहीये. मला कोणा दुसऱ्याच्या पसंतीचा मुलगा नकोय. मला माझ्या पसंतीचा मुलगा हवाय. त्यावर ते म्हणाले, मग तुझ्या पसंतीमध्ये कोण आहे? मी म्हणाले, अजून तरी कोणी नाहीये. तेव्हा मला धीर देत ते म्हणाले, काळजी करू नकोस, लवकरच तुझ्या आयुष्यात तुला आवडणारा मुलगा येईल.
तेव्हा त्यांनी मला धीर देत माझ्या हातावर हात ठेवला आणि तेवढ्या क्षणात मनात काहीतरी झालं, असं काही जे कधी व्हायला नको होतं. आमच्यात वयाचं बरंच अंतर होतं, पण त्यांचं वय त्यांच्या पर्सनॅलिटीवरून दिसून यायचं नाही. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळ्या भावना मला दिसल्या होत्या. त्या दिवशी संध्याकाळी पार्कमध्ये चालत असताना आमच्या गप्पांचा विषय जरा वेगळा होता. त्यांनी मला विचारलं की नेमका तुला मुलगा कसा हवाय, त्याच्यामध्ये काय काय गुण असायला हवेत. मी त्यांना सांगितलं की मुलगा मला समजून घेणारा असावा, माझी रिस्पेक्ट करणारा हवा व त्याचे निर्णय माझ्यावर लादणारा नसावा. आणि हे फक्त मुलासाठीच लागू होत नाही, मीही माझ्या पार्टनरची तेवढीच रिस्पेक्ट करणार. माझे निर्णय मी त्याच्यावर कधीच लादणार नाही. एकमेकांना समजून घेऊनच आम्ही आयुष्यभर सोबत राहणार. त्यावर ते म्हणाले, मग आजपर्यंत तुला तुझ्या आजूबाजूला असा मुलगा कधी दिसला नाही का? त्यावेळी त्यांचा इशारा काय होता हे मी व्यवस्थित समजले नव्हते. मी त्यांना विचारलं की तुम्ही सांगा, तुम्ही अजून लग्न का केलं नाहीत? तर ते म्हणाले, अजूनपर्यंत कोणी मला समजून घेणारी भेटलीच नाही. पण निशा, तू वेगळी आहेस, खूप वेगळी. एखाद्या पुरुषाच्या स्वप्नात जशी एक ड्रीम गर्ल असते ना, अगदी तशी आहेस तू. त्यांच्या तोंडून माझी प्रशंसा ऐकून मी आनंदी तर झाले होते, परंतु मी विचारातही पडले होते की अचानक त्यांनी अशा प्रकारे माझी प्रशंसा का केली होती. मी त्यांना काही विचारणार तोच त्यांना पार्कमध्ये सोसायटीतील कोणी व्यक्ती भेटला. त्याच्याशी ते गप्पा करू लागले. तेव्हा मी तिथे थांबले नाही, मी माझ्या घरी निघून आले. काही तासांनी माझ्या घराची बेल वाजली. मी दरवाजा उघडून पाहिलं तर बाहेर कोणी नव्हतं. दरवाजाच्या कडीला एक चिठ्ठी अडकवली होती. मी ती चिठ्ठी घेऊन घरात आले. घरात येताच मी चिठ्ठी उघडून पाहिली. ती चिठ्ठी अशोकजींनी माझ्यासाठी लिहिली होती. त्यात लिहिलं होतं की 10 वाजेपर्यंत माझ्या घरी ये, मी तुझी वाट बघतोय, आज काहीतरी खास आहे. असं समज खूप महत्त्वाचं आहे. त्यांचा तो संदेश वाचून मी माझ्या हातातील काम सोडले व माझं आवरायला घेतलं. काहीच वेळात मी छान तयार झाले. बरोबर 10 वाजता मी अशोकजींच्या घराची बेल वाजवली. आजपर्यंत मी त्यांच्या घरी कधीही गेले नव्हते, कारण मला भीती वाटायची की कोणी बघितलं तर काय समजेल. परंतु अशोकजींना आमच्या फ्लोअरवरील लोकांचा बाहेर येण्या जाण्याचा टायमिंग माहीत होता. त्या टायमिंगनुसार ते माझ्या घरी यायचे. त्यामुळे आजपर्यंत कोणाच्याही नजरेत माझी व त्यांची मैत्री आली नव्हती. त्यांचा फ्लॅट 2 BHK होता. त्यांच्या घरात सगळ्या काही सुखसुविधा होत्या. त्यांनी त्यांच्या हाताने छान माझ्या आवडीचं जेवणही बनवलं होतं. जेवण झाल्यावर ते मला म्हणाले की निशा, तुझ्यासाठी काहीतरी खास आहे, पण त्यासाठी तुला माझ्यासोबत आत यावं लागेल. मी त्यांचं बोलणं ऐकून विचारात पडले होते, पण मी समजले, ठीक आहे, काही हरकत नाही, असंही ते माझ्या ओळखीचेच आहे. आता इथपर्यंत आलीच आहे तर आत जायला काय हरकत. बस, माझा तोच विचार माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक ठरणार होता. त्यावेळी मी त्यांचं बोलणं ऐकून त्यांच्यासोबत गेले. आज जाताच अशोकजींनी कपाट उघडलं. त्यातून त्यांनी काही दागिने, काही साड्या बाहेर काढल्या. मी विचार करत होते की त्यांनी माझ्यासाठी एवढी खरेदी केली. तेव्हा मी काही बोलणार तोच अशोकजींनी त्यांच्या कपाटातून एक फोटो फ्रेम बाहेर काढली. ती फोटो फ्रेम पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. ती फोटो फ्रेम घेऊन ती माझ्या समोर येऊन उभे राहिले आणि तो फोटो माझ्या हातात ठेवत म्हणाले, सॉरी निशा, मी तुझ्याशी खोटं बोललो. माझं लग्न झालंय आणि ही आहे माझी बायको. आता महिन्याभरासाठी ती तिच्या माहेरी गेली आहे. मी तुझ्याशी खोटं बोललो की माझं लग्न झालं नाही म्हणून. मी चुकलो. मी वेळीच तुला सत्य सांगायला हवं होतं. जेव्हा आपली मनं जुळत होती तेव्हा एकदाही माझ्या मनाने मला थांबवलं नाही. आणि त्याचं कारण होतं तुझं प्रत्येक पावलावर मला समजून घेणं, माझी रिस्पेक्ट करणं. प्रत्येक वेळी मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होतो की माझं लग्न झालंय, पण तेव्हाच तुझ्याकडून मिळणारा आदर मला थांबवायचा. मला वाटलं मी तुला माझ्या लग्नाबद्दल सांगितलं तर मी तुला गमावून बसेल. मी खरंच चुकीचा वागलो. मी आधीच तुला माझ्या लग्नाबद्दल सांगायला हवं होतं. कुठे ना कुठे मी तुझ्यात अडकत चाललो होतो, परंतु हे नातं शक्य नाही हे आता माझ्या लक्षात आलं आणि म्हणूनच मी तुला वेळेत सत्य सांगितलं. आज पार्कमध्ये तुझ्या डोळ्यात मी माझ्याबद्दल प्रेम पाहिलं. मला जाणवलं की तू तुझं प्रेम माझ्यासमोर व्यक्त करणार आहेस, पण मी तुला काय उत्तर दिलं असतं हाच प्रश्न मला सतावत होता. म्हणून आज मी ठरवलं की तू माझ्यावर कितीही रागावली तरी मला चालेल, पण आता अजून मला तुला अंधारात ठेवायचं नाही. प्लीज मला माफ कर. त्यावेळी अशोकजींचं बोलणं ऐकून आणि ती फोटो फ्रेम पाहून मला धक्का तर बसला होता. आमच्यामध्ये कितीही वयाचं अंतर असलं तरीही मला आता त्याचा फरक पडत नव्हता, कारण माझी प्रेमाची व्याख्या फार वेगळी होती. मी माणसाचं रूप बघण्यापेक्षा त्याचं मन बघणारी व्यक्ती होते. अशोकजींनी बरोबरच ओळखलं होतं. कदाचित मी माझं प्रेम व्यक्त करणार होते. त्यांच्यासमोर मी लाजिरवाणी होण्याआधीच त्यांनी त्यांचं सत्य मला सांगितलं ते बरं झालं.
असे त्यांच्यावर राग धरणारे मी कोण होते? आमचं नातं शेजाऱ्यापासून सुरू झालं आणि मैत्रीवर थांबलं. कदाचित तीच गोष्ट योग्य होती. मला तेव्हा समजलं की अशोकजींना फक्त आणि फक्त आदर हवा होता, जो की त्यांना त्यांच्या फॅमिलीतून मिळत नव्हता. त्यांची नोकरी बाहेर देशात शिपवर होती. 6 महिने नोकरी आणि 6 महिने त्यांना आराम असायचा. ते 2 महिन्यांपूर्वी त्यांची 6 महिन्याची नोकरी पूर्ण करून घरी परत आले होते. घरी आल्यावर त्यांनी त्यांच्या फॅमिलीला सांगितलं की आता 6 महिने त्यांना आराम आहे. आता 6 महिने नवरा कमवणार नाही, घरात पैसे येणार नाहीत. या विचाराने त्यांच्या बायकोने त्यांचा आदर करणं बंद केलं. तिच्या नजरेत नवऱ्याची किंमत एकदम शून्य झाली. अशोकरावांना त्यांच्या फॅमिलीत कसलाही रिस्पेक्ट मिळत नव्हता आणि त्यामुळेच ते एकटे पडले होते. त्या महिन्याभरात त्यांना समजलं की त्यांच्या घरात आदर त्यांचा नसून ती कमवत असलेल्या पैशांचा आहे. जोपर्यंत ते नोकरीवर होते तोपर्यंत 4-4 वेळा त्यांची विचारपूस व्हायची. जसं घरात समजलं की आता 6 महिने घरातूनच मुलाचा आराम आहे, तसं घरातल्यांनी त्यांचा अनादर करायला सुरुवात केली होती आणि त्यामुळेच ते खचले होते. मला भेटल्यावर त्यांना एक नवीन आयुष्य मिळाल्यासारखं झालं होतं. ते माझ्यात नकळत रमून गेले. माझा स्वभावच असा होता की मी कोणालाही पैशाने पारखायचे नाही. मी नेहमीच अशोकजींची रिस्पेक्ट केली होती. बऱ्याचदा आम्ही बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेलो तेव्हा बऱ्याचदा त्यांनी मलाही सांगितलं की त्यांचं पॉकेट घरी राहिलंय, पण मी त्यांना कधीच त्यांच्या पैशावरून पारखलं नव्हतं. बऱ्याचदा मी माझ्यातर्फे बिल भरलं होतं आणि त्या गोष्टी कधीच माझ्या मनात नव्हत्या. त्यावरून मी अशोकजींवर कधी संशय घेतला नव्हता, कारण मी त्या माणसाला त्याच्या पैशावरून नाही तर त्याच्या मनावरून पारखलं होतं. पण बहुतेक काही नाती काही काळासाठीच आपल्या आयुष्यात येतात. तसंच एक नातं अशोकजी व माझं होतं. आमच्या त्या मैत्रीतून मी खूप काही शिकले. त्यावेळी ते माझ्यासमोर एखाद्या हरलेल्या व्यक्तीप्रमाणे बसले होते. मी त्यांना काही न बोलता तिथून निघून गेले. त्या दिवसानंतर मी माझ्या आयुष्यात अजून फोकस झाले आणि हो, त्यानंतर मी कोणत्याही शेजाऱ्यासाठी माझा दरवाजा परत कधीच उघडला नाही. मंडळी, नवरा बायको या नात्यात कधीही पैशाचा वापर नसावा, कारण संसार हा दोघांचा असतो. ज्या नात्यात जोडीदाराला नेहमी पैशावरून पारखलं जातं ते नातं जास्त काळ टिकत नाही. संसाराचं गाडं दोघांनी मिळून ओढायचं असतं, हे लक्षात असावं. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.